अथ नवमोऽध्यायः। अध्याय 9. अध्याय सार. भगवंताने हे संपूर्ण चराचर विश्व उत्पन्न केले आहे. या विश्वाचे सर्व व्यवहारही तोच सांभाळतो. असे असले तरी तो यात गुंतलेला नाही. तो तटस्थ आहे, म्हणून या व्यवहाराच्या कर्मबंधनापासून मुक्त आहे. हे जाणणे म्हणजे आत्मज्ञान होणे. हे अतिशय श्रेष्ठ असे ज्ञान आहे. हे ज्ञान ज्याला झाले त्याला मोक्षप्राप्ती होते. हा भाग या अध्यायात येतो. श्री भगवानुवाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू शुद्ध व निर्मळ मनाचा आहेस, म्हणून हे अतिशय गोपनीय व अनुभवातून आलेले ज्ञान तुला सांगतो. हे जाणल्यामुळे तू दुःखरूपी संसारातून मुक्त होशील. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, अतिशय पवित्र आणि उत्तम, तसेच प्रत्यक्ष फळ देणारे व धर्मयुक्त आहे आणि आचरण्यास फार सोपे व अविनाशी आहे. अश्रद्धधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. हे अर्जुना, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला न मिळता जन्ममृत्यूच्या संसार चक्रात फिरत राहतात. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. मी माझ्या अव्यक्त रूपाने सर्व जग व्यापलेले आहे. सर्व भूतमात्रे माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. ही सर्व भूतमात्रे माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ही ईश्वरी योग शक्ती पहा. भूतमात्रांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा मी असूनही माझा आत्मा वास्तविकपणे त्यांच्या ठिकाणी राहिलेला नाही. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. ज्याप्रमाणे सर्वत्र वावरणारा महान वायू सर्वदा आकाशातच असतो, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रे माझ्या ठायी आहेत असे समज. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. कल्पाच्या म्हणजे 4 युगांच्या शेवटी सर्व भूतमात्रे माझ्यामध्ये विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी मीच त्यांना पुन्हा उत्पन्न करतो. प्रकृतीं स्वामद्वष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्. प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतमात्रांना आपल्या मायेचा अंगीकार करून त्यांच्या कर्मानुसार मी त्यांना वारंवार उत्पन्न करतो. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनं असक्तं तेषु कर्मसु. हे अर्जुना, या कर्मात आसक्तीरहित व उदासीन असणाऱ्या मला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगत् विपरिवर्तते. हे अर्जुना, माझ्या सान्निध्यामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने संसार चक्र फिरत आहे. अवजानन्ति मां मूढा
मानसीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. सर्व भूतांचा मोठा ईश्वर असे जे माझे परमस्वरूप, ते न जाणणारे मूर्ख लोक मानव शरीर धारण करणाऱ्या माझा म्हणजे सर्व भूतांच्या महान ईश्वराचा अनादर करतात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. ज्यांची आशा व्यर्थ, करणे निरर्थक आणि ज्ञान निष्फळ आहे, असे अविवेकी अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहात पडणाऱ्या प्रकृतीचाच आश्रय घेऊन राहतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यमन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. परंतु हे अर्जुना, दैवी प्रकृतीचा आश्रय घेणारे महात्मे मी सर्व भूतांचा अधिकारण व अविनाशी आहे असे जाणून अनन्य भावाने माझी उपासना करतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माझ्या स्वरूपाचे निरंतर कीर्तन करणारे, संयमनादी प्रयत्न करणारे, दृढनिश्चयी अनन्य भावाने भक्तीने नमस्कार करणारे साधक नेहमी माझी उपासना करतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. काही साधक परमेश्वर हा एकच आहे, जो सर्व चराचरात भरलेला आहे असे मानून ज्ञानयज्ञाने त्याची पूजा करतात. तर काही साधक परमेश्वर हा अनेक वेगवेगळ्या रूपात असतो असे मानतात आणि त्या त्या रूपातील परमेश्वराची त्या त्या प्रकाराने पूजा करतात. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहमहमौषधम मंत्रोहमहमेवाज्यम अहम अग्निरहम हुतम. क्रतू म्हणजे श्रोत यज्ञ मी, यज्ञ म्हणजे स्मार्त यज्ञ मी, स्वधा म्हणजे श्राद्धात पितरांना अर्पण केलेले अन्न मी, औषध म्हणजे वनस्पतीपासून उत्पन्न झालेले अन्न मी, यज्ञात हवन करताना मंत्र म्हणतात ते मी, तूप मी, अग्नी मी आणि अग्नीत टाकलेल्या आहुतीही मीच. क्रतू वैदिक परंपरेने केला जाणारा यज्ञ. स्मार्त पौराणिक पद्धतीने केला जाणारा यज्ञ हा तुलनेने करण्यात सोपा आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार वृक्षामयजुरेव च. या जगताचा पिता माता धारण करणारा पितामह मीच आहे. जाणण्याजोगा पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेदही मीच आहे. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्ययम्. प्राप्त करण्यास योग्य असे कर्मफळ हे मी आहे. पोषणकर्ता, स्वामी, द्रष्टा, सर्वांचा आधार, शरणस्थान, उपकार करता आणि उत्पत्ती स्थिती लय कारण, विश्वाचे अस्तित्व अविनाशी बीजही मीच आहे. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. हे अर्जुना, मी सूर्यरूपाने ऊन पाडतो आणि मीच पर्जन्यवृष्टी करतो व ती थांबवतोही मीच. मीच अमृत आणि मृत्यू असून सत्व असत ही मीच आहे. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. तिन्ही वेदात सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक भक्ती व यज्ञाद्वारे पूजा करून
स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांच्या सर्व भोगांचा उपभोग घेतात. पेतं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्य संपल्यानंतर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तीनही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार स्वर्ग व जन्ममृत्यूरूपी संसारात ये जा करीत असतात. म्हणजे पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावाने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात अशा नित्ययोगयुक्त लोकांचा योगक्षेम मी चालवतो. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. जे लोक श्रद्धेने दुसऱ्या देवांचे भक्त असतात आणि त्यांची उपासना करतात ते लोकही वास्तविक पाहता माझीच पूजा करत असतात. ते अविधीपूर्व व अज्ञानामुळे असते. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेन तश्चवन्ति ते. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी मीच आहे, परंतु हे ते जाणत नसल्यामुळे त्यांना इष्टफलप्राप्ती न होता मोक्षप्राप्ती न मिळता ते पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकतात. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. निरनिराळ्या देवतांची पूजा करणारे लोक त्या देवतांना जाऊन मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. जो कोणी भक्त मला प्रेमाने पाने फुले फळे पाणी इत्यादी अर्पण करतो अशा शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले सर्व मी ग्रहण करतो. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. याप्रमाणे सर्व कर्मे मला अर्पण करणे हाच संन्यास योग. त्या योगाशी मनाने युक्त होऊन तू शुभाशुभ फळरूप कर्म बंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मी सर्व प्राणी मात्रात समभावाने व्यापून राहिलेलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात असतो. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः. जर एखादा अत्यंत दुराग्रही मनुष्य सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन माझी उपासना करेल तर त्याला सज्जनच समजावे.
कारण तो पूर्ण निश्चयी असतो. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वत शांतीं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा होतो आणि त्याला नित्य शांती लाभते. हे अर्जुना, तू असे पक्के समज की माझा भक्त कधीही नाश पावत नाही. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र जे कोणीही पापयोनीमधील असतील ते सुद्धा मला शरण आले असता त्यांना मोक्षप्राप्ती होते. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम इमं प्राप्य भजस्व माम. पुण्यवान ब्राह्मण आणि राजर्षी, क्षत्रिय भक्त लोक मला शरण येऊन परमगती मिळवतात हे काही सांगायला हवे का? क्षणभंगूर, सुखरहित व नाशवंत अशा मनुष्य जन्मात तू आहेस म्हणून तू निरंतर माझीच उपासना कर. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच येऊन मिळशील. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील राजविद्या राजगुह्य योग नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला.